हॅलो सख्यानो, सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आशाच्या शिदोरीतून तुमचं स्वागत करते. तर आज आपण असं करणार आहोत छोट्या मुलांसाठी, तसं काही नाही, मोठ्यांसाठी पण ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक आणि डाएटसाठी पण चांगलं ना, म्हणून ते हे नूडल्स. आपण हे मॅगी वगैरे बाहेरचं खातो आणतो, ते बरं नाही मुलांना. तर आपण आज ज्वारीच्या पिठापासून नूडल्स कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे मी 1.5 वाटी ज्वारीचं, जसे घरात मेंबर असतील खाणारे त्या क्वांटिटीने तुम्ही पीठ घ्या. त्याप्रमाणे मग आपलं साहित्य पण घ्यायचं. ते पीठ झालं. आता बघा, त्यामध्ये हे सगळे आपण थोड्या तेलावर वाफवून हे सगळे वेज करायचं आहे ना आपल्याला. तर हे वेज, तर हे गाजर ना असे स्लायसरवर पातळ कापून घ्या. टॉमॅटो पण तसंच बारीक कापा, पातळ काप करा. सिमला मिरचीचे बारीक काप पातळ करायचं, म्हणजे ते आपण तेलावर जेव्हा परतणार ना ते पटकन झाले पाहिजेत. नंतर थोडीशी वरून टाकायला कोथिंबीर घेतली आहे. नंतर लसणाच्या पाकळ्या मी अशा पातळ कापून घेतल्यात. लसूण थोडा चव येते ना म्हणून. आणि आलं किसून घेतलं आहे बघा. आणि एकच मिरची घेतली आहे, कारण हे कसं खाल्लं जातं ना गबागब, मग ते तोंडात वगैरे तिखट लागेल म्हणून. आणि हा बारीक कापलेला कांदा, तो कसा कापला आहे बघा. त्याची सगळी पाती वेगळी केलीत मी, आपण कांद्या भाजीला वगैरे करतो ना तशी. सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्यात. हे साहित्य तयार ठेवायचं. आणि बाकीचं साहित्य काय नाही लागत, मीठ एवढंच. आणि थोडासा 1 चिमटीभर ओवा, हिंग, एवढंच साहित्य सख्यानो. तर आता सख्यांनो, त्यासाठी काय करावं लागतं, हे ज्वारीचं पीठ आहे की नाही, हे आपले नूडल्स जेव्हा आपण हलवू की नाही ह्या वेजच्या अशा फ्राय केलेल्या वेजबरोबर, तेव्हा ते तुटतात. म्हणून ते गरम पाण्यामध्ये टाकून उकडून ते पीठ घ्यायचं. आपण भाकरीला वगैरे मोदकला कसं करतो तसं. त्यासाठी थोडंसं मीठ टाका, बस एवढंच साहित्य. आणि ते गरम झालं की आपण हे पीठ, हे बघा बऱ्यापैकी पाणी आता गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे पीठ थोडंसं उकडून घेऊया, वाफवून घेऊयात पिठाला. एकदम सोपं आहे सख्यानो मुलांच्यासाठी ना. हे थोडंसं वाफवून 2 मिनिट थोडंसं वरून तेल सोडूया, म्हणजे त्यात नूडल्सला ना एक प्रकारची चकाकी येते. बघा आता हे पूर्ण झालं आहे. आता मी हे सख्यानो बघा, हे गरमच असतं की नाही, तर आपण त्याला असं हाताला चटके लागतात ना, सोसत नाही. मग त्याला असं ग्लासाने पीठ आपलं मळून घ्यायचं. एकदम ते सॉफ्ट झालं पाहिजे पीठ. आता हे असं सॉफ्ट होत आलंय बघा. थोडीशी प्रोसेस लवकर करावी लागते, एवढंच. थोडासा पाण्याचा हात घ्या आणि मळून घ्या पीठ सॉफ्ट असं. हात शेकला पण जातो ना छानपैकी. बघा असं चांगलं पीठ सॉफ्ट करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं, चिकट राहिलं पाहिजे ते, कारण नूडल्स मग तुटणार नाहीत. आणि हे इतके पौष्टिक आहेत ना सख्यानो. सकाळच्या नाश्त्याला रोजच केली तरी पण, आणि अवघड काहीच नाही आहे. बाजरीची भाकरी खायची
तर हे नूडल्स नाही का थोडासा पाहिजे तर तुपात तेलाचा हात लावा आणि सॉफ्ट करा. एकदम सॉफ्ट गोळा झाला पाहिजे. बघा असा आपला गोळा सॉफ्ट झाला पाहिजे. आपण चकलीला वगैरे कसं करतो तसा. आता काय करायचं मैत्रिणींनो, बघा अशा चाळणीमध्ये किंवा तुमच्याकडे जर जाळीचं असं झाकण असेल तर ते घ्या. त्याला तेल तूप लावा. असं तूप लावा त्याला चिकटू नये म्हणून. आणि एका गॅसवर तुम्ही स्टीम करायचं आहे ना आपल्याला हे, म्हणून असं स्टीमरमध्ये ठेवा. हे पाणी गरम करायला ठेवा तुम्ही अगोदर. असं कढईमध्ये वगैरे पाणी गरम करायला ठेवा. आणि एका बाजूला साच्याला ना तेल लावून घ्यायचं बघा. आणि अशी बारीक चाळणी घ्या. साच्यामध्ये ज्या गाळणे असतात ना त्यांना सगळ्यांना तूप लावून घ्यायचं. आणि हे असं हा गोळा बनवलेला घट्ट भरायचा. छान पीठ आलं आहे माव्यासारखं, सॉफ्ट एकदम. आणि चाळणीला तेल तूप लावा आणि त्याच्यावर ह्या गाळून घ्या. सगळ्यांना बघा ही आपली चाळण आता तुम्ही गोल करू शकता किंवा कसं तुम्हाला आवडेल तसं, किंवा ना त्याच्या लांब लांब पट्ट्या पण करा. ते आपल्याला नंतर काय मोडायचंच आहे ना. अशा पट्ट्या करा लांब लांब. किंवा गोल करा, कसंही करा तुम्ही. बघा गोल पण चालतं. अशा पट्ट्या करा. आपल्याला त्या काय मोडायच्याच आहेत ना नंतर. तेल लागतं ना याला. किंवा एकच अशी मोठी कुरडईसारखं करा. किंवा असं बघा सगळ्यांनो, ह्या अशा शेवया काढा आणि ते झाकण आपण आता ह्याच्यावर ठेवूया. ठेवण्या अगोदर काय करायचं सगळ्यांनो, बघा लक्ष देऊन ऐका हा पॉईंट. ह्याच्या अगोदर काय करायचं, त्याला ना असं तेलाने ना ग्रीस करा. सगळ्यांनो बघा, त्याला ग्रीस करा असं तेलाने तुपाने, तुम्हाला जसं आवडेल तसं. आणि झाकण ठेवून द्या. एक 7-8 मिनटामध्ये 5 मिनटामध्ये पण त्या होऊन जातील.
आणि झाकण ठेवा त्याच्यावर. आपण पातळ पण केलेल्या आहेत ना त्यामुळे लवकर लवकर होत. आपण आता ह्या झाल्या की दुसरी बॅच आपण ह्या चाळणीवर गाळून घेणार आहोत. बघा दाखवते तुम्हाला. गाळायचं काय असं अवघड नाही ना, आपण नेहमी करतोच ना दिवाळीला वगैरे. छानच होतात हे शेवया. इतक्या सुटसुटीत होत आहेत बघा, हाताला लागत आहेत त्या. आपण शेवया गाळतो कशा हवेला तसं खूप सुंदर होतात बघा. बघा आपल्या ह्या दुसऱ्या पण आता तयार आहेत नूडल्स. हे झाले की आपण ते ठेवूया म्हणजे पटकन होतील ना. सगळ्यांनो आता आपण ह्या दुसऱ्या एका चाळणीमध्ये वाफवायला ठेवलेल्या आहेत, तर त्याला ग्रीस करून घेऊया तेलाने किंवा तुपाने कसंही, म्हणजे त्या मोकळ्या मोकळ्या होतात ना, चिकटत नाहीत. त्या सगळ्या झाल्या की मी तुम्हाला मग दाखवते. आता आपण एका बाजूला फोडणीचं साहित्य परतून घेऊया, तोपर्यंत शेवया भाजतायत नाही का, आणि ह्या दुसऱ्या पण थंड होत आहे. सख्यानो बघा, ही पण बॅच आपली झालेली आहे बघा. आता ही आपण बाहेर काढून घेऊया. आता आपल्याकडे अजून एक बनवलेलं आहे, ते पण टाकूया. मग सगळ्यांना एकदम फोडणी द्यायला. त्याला तेलाने ग्रीस करायचं थोडंसं. झाली आपली रेसिपी तयार. आता हे सगळं बॉईल झालं की आपण हे साहित्य टाकून परतून घ्यायचं. सगळ्यांनो बघा, कांदा भाजून घेऊया. असा नरम करायचा फक्त. फक्त तो नरम करायचा. झाले आपले नूडल्स तयार ना. एका बाजूला आपण ते वाफवून घेतले शेवया, एका बाजूला हे आता तयार होतं आहे. हे अगोदरच कापून ठेवायचं मैत्रिणींनो, म्हणजे घाई होत नाही आणि चांगलं व्यवस्थित कापलं जातं नाही का. घाईमध्ये जाडसर वगैरे होत नाही ते. हे एक एक आता मी हे भाजून घेते. सख्यानो बघा, आपलं हे आता वेजचं सगळं बॅटर तयार झालं आहे. शिमला मिरची, गाजर, कांदा, लसूण, ओली एक मिरची, हे सगळं तयार झालं आहे बॅटर. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं टोमॅटो केचप टाकूया, थोडंसं. हां, टेस्टसाठी. टोमॅटो घातलेलेच आहेत ना ऑलरेडी आपण. थोडंसं घालायचं. आणि सोया सॉस. नूडल्स म्हटल्यावरती हे आलंच ना, सोया सॉस वगैरे. सख्यानो बघा, आता हे ह्याचा कलर बघा कसा सुंदर झाला ना, चायनीज झाला कलर. आता हे आपले नूडल्स आपण थंड करून ठेवले, ते आपण टाकूया. सख्यानो बघा, हे आपले आता नूडल्स असे
व्हेज सगळं टाकून परतून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण सोया सॉस पण टाकला आहे. तो एकदम लिमिटमध्ये टाकायचा हा मैत्रिणींनो, बरं का. बघा, नाहीतर तो उग्र वास येत राहील जास्त. आणि आता थोडंसं आपण मीठ टाकूया. अगोदर आपण टाकलेलंच आहे, तर अंदाजाने अकॉर्डिंग टू थोडंसं मीठ टाकायचं. आपण अगोदर टाकलेलंच आहे ते मीठ. आणि थोडीशी कोथिंबीर आपण तुम्हाला सर्व करून दाखवताना मी दाखवते. बघा किती छान झाले ना मैत्रिणींनो. आवडलं का? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. आणि जास्त घसाघसा हलवायचं नाही हा मैत्रिणींनो, एकदम लाईटली असं हळू प्रेमाने हलवा, म्हणजे ते तुटणार नाहीत. ठीक आहे, चला मी सर्व करून दाखवते. लय लफडं असतं ती पण सगळ्यांनो. तर बघा, आपले हे असे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स तयार आहेत. त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. ती सजावटीसाठी टाकलीच पाहिजे असं काही नाही, तरी पण तुम्ही टाकू शकता वरती वगैरे अशी. झाले आपले नूडल्स तयार. कशी वाटली सगळ्यांना रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण कसे करता. तुम्ही जर करत असाल ना तर मला सांगा, मग मी फरक करेल ना त्यामध्ये. धन्यवाद सगळ्यांनो, बाय.